मध्य रेल्वेवर कसारा लोकलमधले 13 प्रवासी रेल्वे रुळावर पडले. काही प्रवाशांचा मृत्यू. दिवा मुंब्रा स्टेशन दरम्यान सकाळी 9:30च्या दरम्यानची घटना. वळणावर 2 रेल्वेतले बाहेर लटकणारे प्रवासी एकमेकांवर घासल्यानं रुळावर खाली पडले. लोकल रेल्वेमधली गर्दी आटोक्यात आणण्याच्या अनुषंगानं रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्याच्या सूचना पूर्वीच देण्यात आल्या. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती. स्वयंचलित दरवाजांसाठीही काम सुरू असल्याची माहिती. सध्या मुंबईमध्ये 10,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची कामं सुरू. कल्याणच्या पुढे अनेक मार्गांचं काम सुरू. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती. 2 लोकल ट्रेन विरुद्ध दिशेनं जात असताना अशा प्रकारे प्रवाशांची टक्कर होण्याची ही पहिलीच घटना. 3 मृतांची ओळख पटली. स्वप्नील नीला यांची माहिती. मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू. जीआरपी कर्मचारी विकी मुख्यादल यांचा अपघातामध्ये मृत्यू. मुंबईतल्या लोकल अपघातामध्ये जखमींची यादी समोर. यादीतल्या एकाचा मृत्यू तर 9 जखमींवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू. 2024 मध्ये मुंबई लोकलमधनं पडून 2,450 प्रवाशांचा मृत्यू तर 2,700 प्रवासी जखमी. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर जवेर यांना मुंबई रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली माहिती. रेल्वे मंत्री हे केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. सगळा फोकस एसी लोकलवरच. सुरक्षिततेवर सरकारचा फोकसच नाही. आदित्य ठाकरेंचा रेल्वे दुर्घटनेवरून सरकारवर हल्लाबोल. मुंब्र्यामध्ये झालेल्या दुर्घटनेला रेल्वे विभागच जबाबदार. याला कुणीही नाकारू शकत नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. बॅगला धक्का लागणं हे केवळ निमित्त. पोटाची भूक मिटवण्यासाठी धावणाऱ्या मुंबईकरांना प्रशासन किड्यामुंग्या समजतं का? रोहिणी खडसेंचा सवाल. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसंच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना. नितेश राणेंचं ट्विट. मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या लोंढ्यांमुळे मुंबईची अवस्था बिकट. मुंबईतल्या रेल्वे दुर्घटनेनंतर तरी रेल्वे मंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आणि दुःखद. गर्दीमुळे रेल्वेतून 5 प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडणं हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होतं. मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करते. वर्षा गायकवाड यांचं ट्विट. दिवा मुंब्रा स्टेशन दरम्यान लोकलमधनं एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये काहींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट. मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाडीतनं पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक. अजित पवारांचं ट्विट. जर भारतीय रेल्वेनं सोशल मीडियावरच्या रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिलं असतं तर हे घडलंच नसतं. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. कृपया धोकादायक पद्धतीनं प्रवास करू नये. यासोबतच रेल्वे प्रशासनानं सुद्धा गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारा. रुळावरनं घसरलेल्या ट्रिपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोजचेच हाल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. 2 बाजूंनी लोकल जाणं हे काही नवीन नाही. मुंबईकरांना हे माहिती नाही असं होऊच शकत नाही. जखमींशी आम्ही बोललो तर ते वेगळीच गोष्ट सांगतायत. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. रेल्वे दुर्घटनेची चौकशी होणार. यात कुणी दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार. भारतात अशा अपघाताच्या घटना घडत असतील तर रेल्वे प्रवाशांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी ते भीतीदायकच. खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. ज्यांचा कोणाचा मृत्यू झालाय त्याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. अशा घटना रोज घडतायत. एवढी मोठी घटना घडली ते आपल्या समोर आलं. रोज एक मृत्यू होतोय. मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप. भारतीय रेल्वे कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा कणा बनलेली आहे, पण रेल्वे आज असुरक्षित आहे. मोदी सरकारची 11 वर्ष बेजबाबदारपणाची, केवळ प्रचार आणि प्रचाराचीच. मोदी सरकारवर राहुल गांधींचा निशाणा. दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सेवा सुरू करा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी.
प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनानं या दुर्दैवी घटनेची गांभीर्यानं दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनं सुद्धा वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर जाणाऱ्या लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं. शरद पवारांची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजन यांनी कळवा रुग्णालयात जखमींची घेतली भेट. सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासन करणार. सोबतच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. रेल्वे अपघातातल्या 4 जणांच्या मृत्यूनंतर आता मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू. विकी बाबासाहेब मुख्यदल यांनी अपघातात जीव गमावला. विकी मुख्यदल यांच्या नातेवाईकांनी फोडला टाहो. यवतमाळमध्ये भरधाव कंटेनरची वाहनाला समोरासमोर धडक. अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी. अमरावतीच्या मोजरी बायपास महामार्गावर कारचा भीषण अपघात. 6 जण जखमी. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. भंडाऱ्यात पालगाव इथं भरधाव ट्रेलरनं रस्त्यावरनं चालणाऱ्या तरुणाला चिरडलं. अनियंत्रित ट्रेलर विद्युत खांबाला धडक देऊन थेट गावात शिरला. दुर्घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू तर चालक जखमी. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील भीषण अपघात समोर. क्रिकेट सामने पाहायला गेलेल्या मुलांच्या गाडीचा अपघात. 13 जणांचा अपघात. 2घांचा मृत्यू. इतर मुलं जखमी. बुलढाण्यातल्या खामगाव अकोला रस्त्यावर ट्रॅव्हल आणि ट्रकचा भीषण अपघात. दुर्घटनेत एकाचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. गाव गुंडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी धाराशिवचे नागरिक आक्रमक. नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांचा ठिय्या. गुंडांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.